खूप दिवसापासून मी काही गोड बनवलं नव्हतं घरात, तर म्हणून म्हटलं की आज शिरा बनवूया आणि एक व्लॉग पण होऊन जाईल शिऱ्याचा. तर शिरा मी आज केळं टाकून बनवणार आहे. तर स्टे ट्यून आणि मला व्हिडिओच्या एंडमध्ये नक्की सांगा की तुम्हाला कसा वाटला. तर इथं मी घेतलं आहे रवा, गूळ, ड्रायफ्रूट्स, वेलची पावडर, काय हे बनाना आणि मिल्क. ओके, तर घी आपलं चांगलं तापलेलं दिसतंय. ह्याच्यात मी हा रवा टाकते आणि पूर्ण असं मिक्स करून घ्यायचं. खूप छान बनतो. जेव्हा पण तुम्ही रवा जेव्हा पण तुम्ही शिरा बनवाल ना, तेव्हा मेक शुअर की तुम्ही जो घीची क्वांटिटी आहे ती थोडीशी जरा जास्तच घ्यायची. त्याच्याने टेस्ट खूप छान येतो आणि एकदम हे होते, सॉफ्ट बनते. आता ह्याच्यातून जोपर्यंत घी निघत नाही तोपर्यंत आपल्याला ह्याला स्टर करत राहायचं आहे. ओके, तर तुम्ही बघू शकता की घी निघालं आहे आणि जो आपला रवा आहे तो पण असा ब्राऊन झाला आहे जरा. आता ह्या स्टेजला आल्यावरती आपल्याला टाकायचं हे केळं. मी ते 2 केळी यूज केले. तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग पण टाकू शकता. आता हे जोपर्यंत त्याच्यात मेल्ट होत नाही बनाना तोपर्यंत आपल्याला याला स्टर करत राहायचं आहे. हे पूर्ण ह्याच्यात मॅश होऊन गेलं पाहिजे. तर आपल्याला तसं स्टर करत राहायचं आहे कंटिन्युअसली, कारण आपला रवा पण हे नाही झाला पाहिजे, एकदम जास्त पण भाजला नाही पाहिजे, नाही तर तो करपून जाईल. ओके, सो आपला बनाना आहे तो ह्याच्यात चांगला असा मॅश झालेला आहे. ह्याला थोडंसं असं प्रेस करत पण तुम्ही केलं तरी ते चालेल, म्हणजे खूप छान टेस्ट येईल बनानाने. हे बघा, हे जसं मी असं प्रेस करते, जे बनाना आहे तो ह्याच्यात मॅश होऊन जातो. ठीक आहे, तर आता ह्या स्टेजला आल्यावरती आपल्याला टाकायचं आहे थोडेसे ड्रायफ्रूट्स. ओके, वेलची. ओके, ह्याला पण मस्त असं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. वेलचीनी पण खूप छान टेस्ट येते, म्हणजे एकदम मस्त वाटतं वेलची शिऱ्यामध्ये असेल तर. हे चांगलं आपण मिक्स करून घेतलंय. आता या स्टेजवरती आपल्याला टाकायचं आहे गूळ. आपण शुगर यूज नाही करत आहे, कारण शुगर इज बॅड फॉर हेल्थ, तर आपण गूळ यूज करतो. तर गूळ तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग टाका, म्हणजे तुम्हाला किती गोड पाहिजे त्याच्या अकॉर्डिंग. सो इथे मी गूळ टाकला आहे आणि तो पण आपण सगळं मिक्स करून घेऊ याच्यात. गूळ पण थोडासा मेल्ट झाला पाहिजे याच्यात. त्याच्यानंतर मग आपण टाकणार दूध, आणि दूध टाकल्यावरती एकदम छान टेक्स्चर एकदम छान येतो रव्याचा. तुम्ही आत्ताच बघू शकता किती असं काय बोलतात त्याला, असं चिटकलेलं नाही आहे, म्हणजे रवा कसं स्टिकी असतो तसं स्टिकी नाही झालेला आहे. गॅस लो फ्लेमवरती करून जरी ठेवलं ना तुम्ही आणि असं मिक्स करत गेले तरी तुम्हाला खूप छान रिझल्ट्स भेटेल याचे. असं काही नाही आहे की तुम्ही फक्त फास्ट गॅसवरतीच हे सगळं असं कुक करू शकता. सो लो फ्लेमवरतीच ठेवा गॅस आणि हे मिक्स करत राहा. आता तुम्ही बघू शकता गूळ पण ह्याच्यामध्ये म्हणजे थोडंसं मेल्ट झालं आहे. आता ह्या स्टेजला आल्यावरती आपण टाकायचं आहे दूध. तर दूध मी इथं 1 ते 2 कप एवढं टाकलं आहे. हे पण आपल्याला मस्त मिक्स करून घ्यायचं आहे. मेक शुअर करा की लम्स नाही राहिले पाहिजे. आपला जो रवा आहे त्याच्यामध्ये लम्स नाही राहिले पाहिजे. तर गॅस स्लो फ्लेमवरतीच ठेवा आणि तसंच मिक्स करत राहा. आता इथे तुम्ही बघू शकता की थोडेसे गूळ दिसतंय, राईट. हे बघा, गूळ आहे थोडंसं, जे मेल्ट झालेलं नाही आहे तर ते मेल्ट झालं पाहिजे. आता हे परत मिक्स करू आणि मग थोडंसं वाटलंच तर पाणी टाकून परत मिक्स करून घेऊ. ओके, तर आता इथे मी थोडंसं पाणी टाकते. सेम 2 कप एवढंच पाणी टाकलं आहे मी. आता ह्याला पण आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. लम्स नाही राहिले पाहिजे, फक्त एवढं मेक शुअर करा तुम्ही.
सो आपला शिरा तयार झालेला आहे. खूप छान वाटतोय, तुम्ही बघू शकता. सो गाईज आपला शिरा तयार झाला आहे. तर जेव्हा पण आमच्या घरात काही असं गोड बनतं तर सगळ्यात आधी आम्ही देवघरात ठेवतो आणि मग आम्ही खातो. सो हे आता मी ठेवून येते. तर आता मी टेस्ट करून बघते की कसं झालं आहे. गोड मला जास्त आवडत नाही, बट लेट्स सी. छान झालं आहे. तुम्ही नक्की ट्राय करा आणि मला कॉमेंटमध्ये सांगा की कसा वाटला. भेटू आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. टिल देन बाय बाय.